कृषी केंद्र चालकांची ॲग्रो डीलर असोसिएशन आता 27 तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहे। मात्र या संपाचं नेमकं कारण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष काशीकरजी आपल्यासोबत आहे। काय नेमकं कारण आहे तुम्ही 27 तारखेपासून बेमुदत संपावर चाललाय? आत्तापर्यंत आमच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्याच्यासाठी आम्ही मागच्या 2 वर्षापासून 1 दिवसाचा 2 दिवसाचा शैक्षणिक संप आम्ही केला, पण त्याच्यातून काही आमचं समाधान झालं नाही। याच्यातले मूळ जे कारणं होते ते STBT बियाणे, बोगस बियाणे जे परराज्यातून येऊन ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याला विकल्या जातात, पण त्याला परमिशन नसल्यामुळे ते आमचे दुकानदार विकत नाही। पण परस्पर एजंटच्या मार्फत पानठेलेवाले, किराणा दुकानदार असे लोक हा STBT बियाणं शेतकऱ्याला विकतात आणि त्याचा हरजाना आमच्यासारख्या लायसनधारक कृषी केंद्राला बसतो आहे। त्याच्यावर तुरंत बंदी आणायला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। ही पहिली मागणी आमची आहे। दुसरी मागणी अशी आहे की प्रत्येक ठिकाणी कुठलाही छोटासा गुन्हा जर दुकानदाराच्या हातून घडला तर प्रत्येक वेळेस FIR दर्ज करा। तर कृषी खातं असताना प्रत्येक ठिकाणी सॅम्पल फेल झालं FIR करा, एखादी त्रुटी आढळली FIR करा। हे FIR करण्याचं जे चक्र चालू केलेलं आहे नवीन प्रकारचं, जेव्हा की डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अस्तित्वात आहे, त्याचे कायदे आहे, मग असं असताना प्रत्येक ठिकाणी FIR का बरं? तिसरा प्रमुख मुद्दा आहे लिंकिंगचा। लिंकिंग कोण करतं, किती वर्षापासून करतं, कोणत्या कंपन्या करतं हे सगळ्यांना माहिती आहे। मग असं असताना प्रत्येक वेळेस आमचा जो किरकोळ विक्रेता आहे गावातला त्यालाच फक्त धारेवर धरायचं, त्याच्यावरच FIR दर्ज करायची, अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा आम्ही संप करतो आहे। तुम्ही संप पुकारता आहे, बेमुदत संप आहे। आता येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं सीजन येणार, तर याच्यावर किती मोठा परिणाम होतो? बघा, आपल्या विदर्भामध्ये जो सीझन चालू होतो तो थोडासा उशिरा चालू होतो। यावर्षी युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्ही शेतकऱ्यांना पहिलेपासूनच निरोप देतो आहे की जे काही खतं उपलब्ध आहे ते तुम्ही आत्तापासून घ्या, कारण सरकारी धोरण जरी शेतकऱ्याला खतं पुरवठा करण्याचं असलं तरी उपलब्धता मात्र अत्यंत कमी झालेली आहे आणि या बंदमुळे शेतकऱ्यांना थोडी अडचण निर्माण होईल, पण त्याच्यासाठी आम्ही पूर्वतयारी शेतकऱ्यांना पहिलेच निरोप दिलेले आहे, त्यामुळे त्यांना काही अडचण होईल असं वाटत नाही। हा संप संपूर्ण महाराष्ट्रभर कशा पद्धतीनं राहणार आहे? म्हणजे ठिकठिकाणी तुम्ही आंदोलन करणार? बघा, आंदोलन तर नाही, पण आम्ही मूक मोर्चा काढणार आहोत। एका ठिकाणी सगळे गोळा होऊन सरकारला जागं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। पोस्टर्स लागलेले आहेत आणि सगळ्या ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा अवेअरनेस तयार केली आहे, प्रत्येक ठिकाणी जागरूकता तयार केली आहे की दुकानं सगळीकडे बंद राहतील। नक्कीच याचा परिणाम जो आहे तो शेतकऱ्यावर काही प्रमाणात होईल, मात्र शेतकऱ्यांना आधीच सूचना या संदर्भामध्ये दिली असल्याचं जे आहे ते कृषी केंद्रांकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।